त्या नामाचा आनंद प्राप्त व्हावा याच्याकरता आपण ज्ञानेश्वरी वाचली पाहिजे, गाथ्याचं नित्य चिंतन केलं पाहिजे, रामकृष्ण हरीचं नित्य भजन केलं पाहिजे. मी वारंवार सांगतो, माणसाच्या जीवनाच्या कल्याणाला फार लागत नाही महाराज. 5 मिनटं ज्ञानेश्वरी, 5 मिनटं गाथान, 5 मिनटं रामकृष्ण हरीचं भजन एकदा घरामध्ये झालं, माणसाचं जीवन याच्यानं धन्य होऊन जातं. त्याला वेगळं काही फार करायचं कारण नाही. वर्षानुवर्ष तपश्चर्या करत बसा, गरज नाही. रामकृष्ण हरी काम करता करता म्हणा पुष्कळ आहे. याच्या पलीकडे जीवनाची धन्यता दुसरं कोणी साधून देऊ शकत नाही. म्हणून आपल्या जीवनाचा उद्धार होईल तर ज्ञानोबाराय तुकोबारायांकडूनच होईल. तिसरी व्यवस्था जगाच्या पाठीवर नाही, हे लक्षात घ्या. आपला उद्धार होईल गाथ्यानं होईल, आपला उद्धार होईल ज्ञानेश्वरीनं होईल. तिसरी व्यवस्था जगाच्या पाठीवर नाही. ही काळ्या दगडावरची नुसती पांढरी नाही, ऑइल पेंटनं मारलेली पांढरी रेग आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. कोणी आपल्या हिताची तळमळ करत नाही महाराज. ज्ञानोबाराय तुकोबाराय सोडलेत. कोणी आपल्या भल्याची कल्पना मांडत नाही. कोणी आपल्याला हात धरून तिथपर्यंत पोचवत नाही. करतील तर ज्ञानोबाराय तुकोबाराय करतील. म्हणून थोडी ज्ञानेश्वरी वाचा, थोडा गाथा, 5 अभंग तुकोबारायांचे वाचायला किती वेळ लागतो? किती वेळ लागतो? 10 मिनटं पुष्कळ झाली. 5 ओव्या ज्ञानोबारायांच्या वाचायला किती वेळ लागतो? 5 मिनटं पुष्कळ झाली. 5 मिनटं रामकृष्ण हरी भजन काय लागतं काय मला सांगा. वाचत चला. सकाळी नाही जमलं दुपारी वाचा, दुपारी नाही संध्याकाळी, संध्याकाळी नाही रात्री, कामावरून आल्यावर वाचा, अंथरुणावर पडल्या पडल्या वाचा, पाय वर करून वाचा, हात वर करून वाचा, पण तुमच्या पाया पडतो महाराज. ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा. याच्याशिवाय जीवन कोणी कल्याण करू शकत नाही बरं आपल्या जीवनाचं. मी प्रामाणिकपणानं सांगतो. लिहून घ्या, बॉन्ड पेपरवर लिहून देईन मी. आपल्या जीवनाची धन्यता होईल तर तुकोबाराय ज्ञानोबारायांच्या अक्षरानेच होईल, हे लक्षात ठेवा. आणि त्या अक्षराचा आश्रय करून जगण्याचा प्रयत्न करा. एवढी सगळ्यांच्या चरणावर मस्तक ठेवून माझी प्रार्थना आहे, माझी विनंती आहे. सकाळ दुपार संध्याकाळ कधी करा, पण ज्ञानेश्वरी वाचा, गाथा वाचा, एवढी प्रार्थना करतो. मोठा आनंदाचा उत्सव आहे. महाराजांच्या आत्यंतिक प्रेमातून त्यांनी